हॅलो हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. आज बघा येळ अमावस्या आहे, वार शुक्रवार आहे आणि खूप मोठी अमावस्या आहे. आणि आमच्या गावी खूप मस्त म्हणजे खूप छान असतं आज येळ अमावस्येचं. आमचं गाव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर असल्यामुळे नाही का तिथे येळ अमावस्या सेलिब्रेट करतात. म्हणजे शेतामध्ये हे नेतात, पूजतात वगैरे, 5 पांडवं वगैरे असतात त्याची पूजा वगैरे करतात. परत जे शेतात नाही का ज्यांना शेत वगैरे नाही त्यांना जेवायला वगैरे बोलवतात. तर जेवणात काय असतं, आंबील असतं, भजे, उंडे, बाजरीच्या भाकरी, खीर असते आणि आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या असतात. खूप छान असतं, म्हणजे भरपूर असतं खायला तिथे. आणि म्हणजे मोवाळ वगैरे मारतात आजच्या दिवशी नाही का. मोवाळ वगैरे खाणं महत्त्वाचं असतं, त्याच्यामुळे नाही का मोवाळ वगैरे मारतात. आणि भरपूर मोवाळ असतं शेतामध्ये नाही का, झाडी झुडपं असतात त्याच्यामुळे भरपूर अशी मोवाळ असतात. आणि आज बघा मी ही साधी सिंपल साडी वेअर केलेली आहे. म्हणलं पूजा वगैरे करून घेऊया. पूजा वगैरे झालेली आहे माझी. मी तुम्हाला दाखवते माझी पूजा वगैरे कशी झालेली आहे. एकदम छान झालेली आहे पूजा वगैरे, मनसोक्त झालेली आहे. ओ पिलू किती दिवस झालं नाही का ते हे शोधत होते झेंडूच्या फुलांची माळा. तर आज मला भेटलेत. पूर्ण अख्खा महिना गेला भेटला नाही. आणि आज शेवटचा गुरुवार पण झाला, उद्या पण झालं, सगळं झालं. आणि आज अमावस्या आहे. मी आज भेटलेला आहे बघा, तुम्हाला मी दाखवते. या माळा झेंडूच्या शोधत होते. मला ते कुठे भेटलेत तर मी आज पत्रावळ्या, उरलेल्या पत्रावळ्या नाही का ठेवायला चालले होते त्या पोत्यामध्ये. म्हणजे जे एक्स्ट्राच्या पत्रावळ्या होत्या ना आणलेल्या, त्या ठेवायला चालले होते. तर त्या ह्याच्यात भेटलेल्या आहेत, सामानात भेटलेल्या आहेत. हे बघा मला दाखवते बॅक कॅमेरा. ह्यातनं काढल्यात, या गाठोड्यातनं काढल्यात. गोष्ट नाही का, मला महिनाभर लागला हो शोधायला. ती बघा मला ती सगळं गोष्ट झाल्यानंतर भेटला. आता भेटून काय फायदा आहे, काहीच फायदा नाही. आता मला ती प्रभावळ सजवायसाठी लागत होती, पण आता ते झालं काम, सर्व झालं. लक्ष्मीची गुरुवार वगैरे आता शुक्रवार चालू करणार आहेत पुढच्या शुक्रवारपासून. पण साधे सिंपलच असणार आहेत ते, जास्त हे नाही करणार. ते फक्त देवाऱ्या पुढे मांडणार आहे थोडी छोटीशी पूजा. हे माझ्या मनासारखं झालं गुरुवार. आणि 3-4 वर्षातनं गॅप पडला होता आणि आज झाले, म्हणजे 4 वर्षानंतर आज पहिली वार झालेला आहे. आणि इकडे मी नाही का ते तोरण भेटलं म्हणून हे करत होते. आणि इकडे आतमध्ये बघा शिवने थंड पाणी ओतून घेतलेलं आहे अंगावर, अक्षरशः असल्या थंडीत सुद्धा. तुम्हाला छोटीशी झलक दाखवते. उल्हास आहे ना आंघोळ करायचा. थंड पाणी म्हणत नाही, काही म्हणत नाही, नुसतं अंगावर ओतून घ्यायचं बदा आणि आंघोळ करायचं. आंघोळीला म्हणलं की एकदम हे आनंदी असते, हॅप्पी असते ती. गेल्या वर्षी बघा चिऊच्या पप्पा होते घरात, त्याच्यामुळे आम्हाला गावाकडे घेऊन गेले होते येळ अमावस्याला. तर गेल्या वर्षीचे फोटो टाकलेले आहेत काही येळ अमावस्येचे. खूप छान मजा असते शेतामध्ये नाही का. येळ अमावस्येच्या दिवशी खायला भरपूर बरंच काही असतं. तिळगुळाच्या पोळ्या असतात, शेंगदाणे तीळ यांच्या नाही का कोंदीच्या पोळ्या म्हणतात आमच्या इकडं, त्या पोळ्या असतात. शेंगदाण्याच्या पोळ्या, खीर असते आपल्या जोड गव्हाची, खपलीच्या गव्हाची खीर असते, बाजरीच्या भाकरी असतात, बाजरीचे उंडे असतात. आणि बरंच काही असतं, म्हणजे भरीत असतं, वांग्याचं भजी असते, मिक्स भाज्या करून केलेली भजी,
बरंच काही खायला असतं नाही का, खूप छान असतं खायला. परत त्या दिवशी नाही का मोहळ मारतात. चिवच्या पप्पाने त्या दिवशी गेल्या वर्षी 3 मोहळ मारले होते. बरंच काही मध आलं होतं, अर्धा किलोच्या जवळपास भेटलं होतं आम्हाला. आणि मध आणलं होतं मी, अर्धा लिटरची बाटली भरून आणली होती. ती संपलेलं आहे. बघू शकता स्वामीचं फोटो वगैरे गेल्या वर्षी तुझे कसा होता माझा स्वामी. येळामावशीच्या दिवशी ही येळामावशी पूजा मांडलेली आहे. फळं वगैरे ठेवून नाही का मांडतात येळामावशीची पूजा. आणि ह्या सगळ्या खाद्यपदार्थात मेन म्हणजे जो राजा असतो ना, तो आंबील. आंबील पिऊन जी नशा येते ना, सांगता बस कामा नाही. खूप छान असतं. आणि हे आजोबासोबत त्यांनी नाही का पिक्स काढले होते, काही पिक्चर काढले होते, ते तुम्हाला शेअर केलेले आहेत. म्हणजे माझे वडील आहेत हे, त्यांनी घेतलं आहे दोघाला. आणि दोघाला घेऊन मी त्यांना म्हटलं का तुम्ही उभा राहा, मी फोटो काढते तुमचे. तर बघा चिवचं वगैरे कसे लुक आहे, किती छोटे होते ते गेल्या वर्षी. आणि ह्या वर्षी बघा कसे झाले, मोठे झालेत. खूप मजा येते शेतात येळामावशीच्या वेळेस. आपण जी वसुबारशीच्या वेळेस वगैरे गवळणी वगैरे बनवतो ना दिवाळीत, तर ते गवळणी वगैरे घेऊन जातात आजच्या दिवशी शेतात, अमावस्येच्या दिवशी, वेळामावशीच्या दिवशी. आणि तिकडे हे करतात शेतामध्ये. खूप छान मजा येते शेतातली. मजा काही वेगळीच असते. म्हणजे हे धन्यवाद करायचा दिवस असतो. म्हणजे शेती जी काळी माती आई असते ना, तिला धन्यवाद करण्यासाठी हे सगळं केलेलं असतं. म्हणजे पूजा वगैरे मांडलेली असते त्यांना धन्यवाद करण्यासाठी. तीच पूजा आहे ही. त्यालाच येळवस म्हणतात आमच्या इकडं. येळवस म्हणजे येळामावस्या. आमच्या साधारण गावच्या भाषेत नाही का येळवसच म्हणतात. या येळवस खायला, भज्जी खायला, आंबील प्यायला. धन्यवाद.